नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 6 मे 2024 ते 12 मे 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण ठरल्याप्रमाणे बघूयात आणि सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून। तर पहा, मेष राशीची सुरुवातच अशी आहे की तुम्हाला शांततेमध्ये करावी लागणार आहे। शांतता म्हणजे घरामध्ये म्हणजे बाहेरच, म्हणजे कामाच्या ठिकाणी, मित्रपरिवारामध्ये, कुटुंबामध्ये शांतता असली पाहिजे। कुठेही वादविवाद नको, वितंडवाद नको, कोणाशी खटके उडायला नकोत, कोणाशी भांडण व्हायला नकोत, याची काळजी मात्र या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच घ्यावी लागणार आहे। अन्यथा पुढे चांगल्या ज्या घटना आहेत त्या घडायला मात्र त्रास होईल, परिणाम चुकीचे होतील, परिणाम वाईट होतील, मनस्ताप भोगावा सोसावा लागू शकतो। एक छोटीशी चूक झाली आणि त्या चुकीचं पूर्ण खापर आपल्या मातीत फुटलं, अशा प्रकारची घटना किंवा भावना आपल्याला बघायला मिळेल। आणि म्हणूनच हा कालावधी जो सुरुवातीचा असणार आहे, हा कालावधी शांततेमध्ये व्यतीत करावा लागेल। आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी एक एक करून अनुकूल घडायला सुरुवात होणारच आहे, वादच नाही। याचं कारण असं आहे की लग्नस्थानामध्ये रवी आहे, गुरुचं भ्रमण आता सुटलेलं आहे, त्याच्यामुळे गुरु धनात जाऊन बसलाय आपला। आणि म्हणून आपल्या जोडीदाराबद्दल वैवाहिक सुखामध्ये आपल्याला प्रेमाची एक अनुभूती बघायला मिळू शकेल, प्रेमाचा एक लहर आपल्याला बघायला मिळू शकेल, आनंदाचे सुनामी येईल। आणि ती सुनामी आपल्याला खूप काही देऊन जाणारी आहे, सुख आनंद देणारी आहे, पती पत्नींना विश्वासामध्ये घेणारी असणार आहेत, कलह दूर करणारी असणार आहे। अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि अनुकूल कालावधी देखील आपल्याला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल। पण त्यासाठी मात्र आपल्याला काही विशेष खबरदारी घ्यावी लागेल। ती खबरदारी अशी आहे की कुठेही आपण आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने, आपल्या स्वभावाने कोणीही दुरावता कामा नये, चुकीचे प्रसंग समोर येता कामा नाहीत, कोणाशी खटके उडता कामा नाहीत आणि बोलण्याने कोणी चिरून जाता कामा नये। अशा स्वरूपाची देखील आपल्याला काळजी ह्याच आठवड्यामध्ये घ्यावी लागेल। आणि ती जर घेतली तर हा आपल्याला आठवडा अनुकूल आणि उत्तम जाणारा ठरेल, यात काहीही शंका नाही। मेष राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची करायची। पुढे आहे वृषभ राशी। तर पहा, वृषभ राशीची सुरुवातच अनुकूल असणारच आहे। आणि का नसेल अनुकूल? इतकी मेहनत घेतली, इतके परिश्रम घेतले, स्वतःला रगडून घेतलं, राबून घेतलं, खपवून घेतलं, बैलासारखं काम करून झालं, त्याचा मोह बदला, त्याचा लाभ जो आहे आपल्याला होणार। आणि तो देखील लाभ असा तसा होणार नाहीये, चप्पड फाड केला लाभ होणार आहे आपल्याला। आणि लाभ पटला की पैसा तो आलाच ना, आर्थिक प्राप्ती तर आलीच, पण त्याही बरोबरीने प्रमोशन आलं, बढती बदलीचे योग आले, शेअर मार्केटमधून फायदा झाला, घेतलेले उसनवारीचे पैसे परत मिळाले। अशा एक नाही अनेक घटना ज्या आहेत आपल्याला उत्तम आणि अनुकूल सुरुवातीच्या कालावधीमध्ये बघायला मिळेल। आपण हवेत जाऊ, स्वर्ग फक्त 2 बोटं उरतील आपल्याला, इतकं अनुकूल वातावरण आपल्या अवतीभोवती तयार झालेलं तुम्हाला दिसेल सगळ्याच बाजूमध्ये। मग ती नातेसंबंधामध्ये असेल, ते मित्रपरिवारामध्ये असेल, ते कामाच्या ठिकाणी असेल, ते घरामध्ये असेल, हे सगळं वातावरण इतकं अनुकूल असेल, झालेलं असेल, काही वेळा तुम्हालाच वाटेल नजर लागली की काय आपल्याला। हो, आणि काही वेळेला असंही होतं की आपलीच नजर आपल्याला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, की आलेला जो काही लाभ झालेला असतो त्याचा आनंद घ्यायच्या आत तो निघून जातो, पैसा यायच्या आत तो उडाला ना, हातामध्ये बघतो तो दिसतच होता येताना, पण मात्र तो पुन्हा गेला। अशा स्वरूपाच्या देखील घटना घडतील। म्हणजेच काय, अनपेक्षित खर्च उभे राहतील, त्यांना मात्र तोंड द्यावं लागेलच। आपली इच्छा असो वा नसो खर्च करावा लागेलच, आपली इच्छा नसो वा असो आपल्याला मध्यस्थी करावी लागेलच, आपल्याला सहकार्य करावं लागेलच, आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा सोसावा लागू शकतो। पण हरकत नाही, काही वेळेला आपल्या लोकांसाठी आपण ज्या वेळेला काही मदत करतो त्याचं नुकसान आपल्याला होतं, पण ते नुकसान आपल्यासाठी फार आनंदाचं देखील असतं की आपण अशा व्यक्तीच्या कामी आलोत की ती व्यक्ती आपली जवळची आहे, कौटुंबिक आहे, मैत्रीपूर्व संबंधाची आहे, जवळचीच आहे। आणि म्हणूनच काही वेळेला तो देखील एक प्रकारचा आनंद जो असतो तो आपल्याला बघायला मिळेल। आणि याच बरोबरीने मात्र आपल्या सगळ्या गोष्टी अनुकूल घडायला सुरुवात होईल। मग ते दाम्पत्य जीवन असेल, वैवाहिक जीवन असेल, आणि खास करून जे विवाह इच्छुक आहेत, कारण आतापर्यंत काय होतं माहितीये का, तुमच्या कर्मस्थानामध्ये शनीचं भ्रमण चाललं होतं,
आणि तो जो शनी आहे त्याची दृष्टी तुमच्या पत्नी स्थळावर जात होती आणि म्हणून विवाहाला लेट होत होते. हातामध्ये आलेले स्थळ निश्चित होत नव्हते, गुणमिलनच होत नाहीये, ग्रहमिलनच होत नाहीये, मंगळ दोषच आहे, अजून मुलावाले आलेच नाही, मुलीवाले आलेच नाहीत, बैठका होतच नव्हत्या. आता मात्र त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक मूर्त स्वरूप जे आहे ते आपल्याला बघायला मिळायला सुरुवात होईल, यात काहीही शंका नाही. वृषभ राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये गुरुदेवांची करायची. पुढे आहे मिथुन राशी. तर मिथुन राशीला सुरुवात कशी आहे? सुरुवात तर दणकेबाज आहे, जोरातच आहे. मेहनत घेणाऱ्या लावणारी सुरुवात असणारी, मेहनत घ्यावीच लागणार आहे. खास करून ती मंडळी शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, मार्केटिंग क्षेत्र असेल, मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, समाजामध्ये काम करणारी मंडळी असतील, अशा सर्व जातकांना या आठवड्यामध्ये खूप चांगला मान सन्मान, मान मताबर वाढणारे, आपलं पद वाढणारे, आपली प्रतिष्ठा वाढणारे, आपलं कार्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद उत्साह बघायला मिळेल. रात्रीचे 12 वाजलेत, काम थकलो मी, काम करून करून थकलो, रात्रीचे 12 वाजलेत, पण कृतकृत्य वाटतंय, समाधान वाटतंय, शांती मिळाली, मनाला प्रसन्नता होते आहे की काहीतरी आपण उत्तम काम केलं, अशा प्रकारची भावना आहे. पण ही कोणासाठी माहिती का? त्यांना खरोखर मेहनत घ्यायची आहे किंवा घेतलेली आहे, त्यांना कामच करायचं नाहीये, त्यांना झोपा काढायच्या आहेत घरी, त्यांना आळस आहे, अशा मंडळींसाठी हा आठवडा जैसे थी परिस्थिती तुम्हाला देणारा आहे. काहीही लाभ होणार नाही. मग तुम्हाला हातामध्ये फक्त दिसत होतं, वाटत होतं, कळत होतं, पण काही लाभ झाला नाही. दुसरी मंडळी मात्र तर जोरात निघून गेली, त्याने तर कुठल्या कुठे उड्या मारल्यात. आपण आहोत तिथेच आहोत आणि असं स्वरूपाच्या देखील घटना आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणूनच हा आठवडा पूर्ण परिश्रमाचा असणारा आहे, कामाला झोकून देणारा असणारा आहे, सहकार्याची मन जिंकणारा असणारा आहे, खालचे व हाताखालची मंडळी देखील आपल्यावरती खुश असणारा असा आठवडा आपल्याला सर्वच बाजूने बघायला मिळेल. यात कोणत्याही प्रकारे मनात शंका बाळगू नका आणि कामाला लागा. मिथुन राशीला उपासना करायची आहे लक्ष्मी नारायणाची. पुढे आहे कर्क राशी. तर कर्क राशीला काय म्हटलं आहे? भाग्यातून सुरुवात आहे तुमची, तर विचारूच नका तुम्ही. 12ही राशींमध्ये सर्वोत्तम आणि उत्तम आठवडा आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणूनच या आठवड्याचा पुरेपूर लाभ झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. बघा, असं असतं की अनेकांना संधी मिळत नाही, अनेकांना कामामध्ये उत्साह नाहीये, किंवा फक्त काम करतोय चाललंय होतंय अशा प्रकारचं देखील आपल्याला बघायला मिळतं. पण हा आठवडा काहीतरी आगळा वेगळा असणार आहे. बघा, तुम्ही घरामधून कामाला निघेपासून तुम्ही घरी येईपर्यंत तुम्ही खूप प्रसन्न असाल, सगळं काही अनुकूल घडत जाणार आहे. आज देवदर्शन झालं, नवीन मित्रमैत्रिणी भेटलेत, कामाच्या ठिकाणी खूप आनंदाचं वातावरण होतं, सगळे हशीखुशीने सगळ्यांनी कामं केलीत, अशा एक प्रकारचा वेगळा आनंद बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला एक देवदर्शन झालं, तिसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला काही जबाबदारी दिलेली आहे, तो टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे, अशा स्वरूपाचं एक उत्तम वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. आणि मन प्रसन्न कसं राहील या कालावधीमध्ये ते जास्त महत्वाचं राहील. याचं कारण असं आहे की शनी रवीचं तुमच्या कर्मस्थळातून चाललेलं युद्ध त्याला कसं म्हणजे काही समोरासमोर नाहीये. रवी तर कर्मस्थानामध्ये उच्चता येऊन बसलेला आहे, पण कुंभेतल्या शनीची दृष्टी त्या रवीवरती जाते आहे. हो, आणि त्याच्यामुळे आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले कुठल्याही प्रकारे खटके उडणार नाहीत याची काळजी घ्यायची. ज्या मंडळींना जॉब बदलायचा असेल, ज्या मंडळींना प्रमोशन करायचं असेल, अशा मंडळींसाठी हा कालावधी देखील खूप सावध असणार आहे. नवीन जॉब आपल्याला मिळतोय का, त्याचं पहिले ऑफर लेटर आपल्या हातामध्ये आलेलं आहे का, त्याचा विचार पहिल्यांदा करून घ्या. नाहीतर ऑफर लेटर याच्या आधीच आपण जर जॉब सोडला तर मग मात्र अवघड होऊन बसेल. अशा स्वरूपाच्या देखील काही घटना या आठवड्यामध्ये घडायच्या आहेतच. आणि म्हणूनच कर्क राशीवाल्यांनी ह्या कालावधीचा पुरेपूर लाभ जर करून घेतलात तर मी तुम्हाला सांगतो, आठवड्याची सुरुवात आणि आठवड्याची शेवट असे तुम्ही 8 दिवस रंगा, असं वाटायला लागेल की असे हे पुन्हा येतच राहावेत, हे दिवस जाऊच नाही आता. पण असं नसतं. जेव्हा तुमचा एखादा ग्रह तुमच्या बाजूने उभा राहतो तो तुम्हाला अनुकूल फळ देतोच ना, पण त्या अनुकूल फळांचा लाभ तुम्हाला कसा करून घेता आला येईल हा विचार तुम्हाला करायचा असतो. आणि म्हणूनच कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे सिंह राशी. तर पहा, सिंह राशीच्या जातकांसाठी हा कालावधी सुरुवातीचा कसा असणार आहे? खबरदारीचा असणार आहे. हो,
खबरदारी घ्यावी लागेल. अतिविश्वास चालणार नाही, अंधविश्वास ठेवून चालणार नाही, अनपेक्षित खर्च करून चालणार नाही. हो, अशा स्वरूपाचा हा कालावधी आपला बघायला मिळेल. अन्यथा धोक्याची घंटा वाजेल, मनस्ताप होईल, धगाफटका होईल, अनपेक्षित खर्च होईल आणि त्रास, मनस्ताप, झिंझिण्याची डोक्याला विचारांचा काहूर माजून जाईल, गुमसुम होऊन जाल, एकदम शांत होऊन जाल. कळे ना की तुम्ही नक्की जंगलातले शेर आहात की पिंजऱ्यातले शेर आहात. कोणतरी दाबून मारतं की काय असं वाटायला लागेल. आणि म्हणूनच आपल्या कामावरती पहिल्यांदा फोकस द्या. या आठवड्याची सुरुवात कशी माहिती का, मी भले आणि माझं काम भलं. कोणी काही करो करत असो, आपल्याविषयी निंदा करो, आपल्याला बदनाम करो, आपल्या मागे कारस्थान करो, त्यांचा बंदोबस्त आपण नंतर करू. पण आता ती वेळ नाहीये. आता वेळ कुठली माहिती का, कामावर लक्ष देण्याची, कामावर दक्ष राहण्याची वेळ आहे. आणि ती जर का झाली तर मग बघा शत्रू पक्ष कसे नामोहरण होतील, तुमच्या बाजूने नामोहरण होतील. म्हणजे नांगी ठेचता येईल आपल्याला, त्यांचा बरोबर त्यांचा काटा काढता येईल. पण आता ती वेळ नाहीये, हे लक्षातच ठेवली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मात्र आपल्या कामावर फोकस दिला पाहिजे. या कालावधीमध्ये असंही होईल की वरिष्ठ अधिकारी आपल्यापासून कामाची अपेक्षा करतील, कामाचा लोड येईल, पण सुट्टी टाकावी लागू शकते. तब्येतच बरी नाहीये, काम कसं करता येईल, मनस्थितीच खराब आहे, अशा स्वरूपाची कारणं देऊन चालणार नाहीये. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं काम करणं आहे आणि त्यासाठी आपलं आरोग्य उत्तम राहील याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी म्हणून उपासना देखील गरजेची आहे. आणि ती उपासना करायची आहे आपल्याला वीर हनुमान. पुढे आहे कन्या राशी. तर कन्या राशीचा आठवडा कसा आहे माहितीये का, आता खऱ्या अर्थाने वैवाहिक सुखाला चान चान लागायला सुरुवात झाली. आता कुठे आम्ही एकत्र बोलायला सुरुवात झाली. आता कुठे आम्ही एकमेकांना विश्वास द्यायला लागलो. आता कुठे आमचा इगो दूर झाला. आता कुठे आमचा संशय पळाला. आणि आता कुठे आम्ही प्रेमाने एकत्र आलो आणि काही दिवस आनंदाने एकत्र व्यतीत घालवले. अशा प्रकारचं एक समाधान आपल्याला या आठवड्यामध्ये सुरुवातीला बघायला मिळेल. आणि म्हणूनच प्रेमाला भर येईल. प्रेमाच्या बाबतीमध्ये अनेक उत्तम घटना घडतील. मग त्या शॉपिंगच्या असतील, नाटक सिनेमाच्या असतील, घेवाणच्या असतील, प्रेमाची भेट देण्याच्या असतील, फिरायला जाण्याच्या असतील, अशा एक नाही अनेक घटना देखील घडायला सुरुवात होईल आणि घडतील, यात काहीही शंका नाही. पण मात्र कामाचं काय, कामाच्या ठिकाणी होणारा मनस्ताप भोगावा लागतोय, सोसावा लागतोय, त्रास होतोय, लोड आलेला आहे, इच्छा नाहीये काम करण्याची पण करावं लागतंय, मजबुरी झालेली आहे प्रकारे. आणि म्हणूनच काही वेळा नकोसं होतं ना, आपण निवांत 2 दिवस घालवावेत, निवांत बसून राहावं, शांत होऊन जावं, अशा स्वरूपाची देखील मनस्थिती आपली तयार होईल. आणि म्हणूनच मनाने मात्र आपण जर खचून गेलो ना तर कामाचा उत्साह नसतो. म्हणून आपण मनाने टवटवीत कसे राहू, मनाने प्रसन्न कसे राहू, मनामध्ये कुठल्या प्रकारचं वैचारिक वादळ निर्माण कसं होणार नाही याची काळजी घ्यायची. वैचारिक वादळ निर्माण केव्हा होतं माहितीये का, ज्या वेळेला आपण अनेकांसाठी खूप काही रबलेलो, खपलेलो असतो, झडलेलो असतो, भरभरून सहकार्य केलेलं असतं आणि आपल्या वेळेला द्यायची जेव्हा वेळ येते, घ्यायची वेळ येते आपल्याला, तेव्हा आपली जेव्हा झोळी रिकामी असते ना, ते दुःख फार वेगळं असतं. आणि ते दुःख देखील आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळू शकतं. आणि म्हणूनच याच कालावधीमध्ये फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष देणारा कालावधी किंवा आठवडा असं म्हणता येईल. आणि विशेष करून या आठवड्यामध्ये कुठलेही नवीन व्यवहार करायचे नाहीयेत, नवीन बैठका घ्यायच्या नाहीयेत, नवीन करार करायचे नाहीयेत, कोणालाही जामीन व्हायचं नाहीये, कोणालाही पैसे द्यायचे नाहीयेत. ही सगळीच काळजी घ्यावी लागणार आहे आणि उपासना देखील करावी लागणार आहेत. हर हर महादेव. तुळा राशी पहा, तुळा राशीची सुरुवातच मात्र काही चांगली नाही बाबा. कभी खुशी कभी गम आहे. पण या आठवड्यामध्ये खुशी कमी आहे आणि गम जास्त आहे. गम काय विचारूच नका तुम्ही, कुठे नाहीये गरम. प्रेमातला आहे, वैवाहिक जीवनातला आहे, कामातला आहे, परिवारातला आहे, मैत्रीतला आहे, भावबंडांमधला आहे. सगळ्याच बाबतीमध्ये कुठेतरी आपण एकदम थांबलो, एकदम अडकलो
आणि काय आपल्यावरती वेळ आली आणि आपल्यासाठी सगळे पळून गेलेत, मागच्या मागे पळालेत, अशा स्वरूपाचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये इतकं दक्ष राहावं लागेल. रोज परीक्षा आहेत, रोज पेपर द्यावा लागणारे, रोज काही ना काहीतरी समस्या आहेत, रोज काही ना काही अडचणी आहेत. कसं तोंड देणार हा मोठा प्रश्नच आहे. या प्रश्नाला मात्र एकच उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे कोणाशी वादविवाद नाही, वितंडवाद नाही आणि कोणाकडनंही अपेक्षा करायची नाही. आपल्याला आपलं काम भरं आणि आपण अशा स्वरूपामध्ये जर आठवडा घालवला तर मात्र कुठेतरी आठवडा आपल्याला पसार करता येईल, पळवता येईल. नाहीतर मग मागे लागून जाऊ आपण. आजचा दिवसाचा काहीतरी उलटा सुलटा झाला, उद्या काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवली होती, उलट उद्या काहीतरी वेगळा भूकंपच झाला, परवा गोळीबारच झाला. अशा स्वरूपाचा एक नकोसा करणारा आठवडा आपल्याला प्राप्त मिळालेला आहे. पण मात्र हा आठवडा शांततेमध्ये जर व्यतीत केला तर काही गोष्टी आपल्याला चांगल्या करता येतील. आणि हे करण्यासाठी मात्र आपल्याला पती पत्नींना असं एक घट्ट राहावं लागेल, एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवावा लागेल, एकमेकांना विश्वास द्यावा लागेल आणि एकमेकांबद्दलचं प्रेम वाढवावं लागेल. कारण संसारामध्ये एकीकडे उडून चालत नाही ना, इगो चालत नाही ना, संशय चालत नाही. दुरावा झाला, फट झाली असेल तर कसं होणार? म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्याला सगळं कटकट चाललेली आहे, व्यवसायामध्ये काही उत्तम काही घडत नाहीये, धंदा मंदावलेला आहे आणि घरामध्ये वातावरण दूषित आहे, कलह माजलेला आहे घरामध्ये. म्हणजे घरामध्ये जेवण करायला इच्छा होत नाही, मग बाहेर जावं, बाहेर बसून राहावं, मित्रांबरोबर वेळ घालवावा. अशा स्वरूपाचा एक नकोसा करणारा आठवडा मिळू शकेल, बघायला मिळू शकेल. आणि म्हणूनच आणि त्यात 12वा गुरु लागला. कसा करणार आहे आता? 12वा नाही, 8वा. आता या 8व्या गुरुचं कसं करायचं बरं? तो जो गुरु आहे तो तुमच्या शत्रूंचा अधिपती पण आहे, तो मृत्यू स्थानामध्ये आहे. म्हणजे काय, आता तर गटांगड्यात आहेत ना, चाचपण सुरू होऊन जाईल तुमचं. पुन्हा नुसते गोल गोल फिरत राहाल आणि जमिनीवरती तोंडाने आपटाल, अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल, यात काहीही शंका नाही मात्र. आणि म्हणूनच कामाच्या ठिकाणी असा नोकरदार व्यक्ती तर मात्र आता आहे तिथेच काम टिकून ठेवणं आपल्या हातात योग्य राहिलं. आणि उपासना देखील करत चला. आता काहीतरी ती करायची मृत्युंजय महादेवाची. पुढे आहे वृश्चिक राशी. तर पहा, वृश्चिक राशीची सुरुवातच कशी आहे? उत्तम सुरुवात आहे. आता खऱ्या अर्थाने मनात जोगत्या घटना घडायला लागल्यात बाबा. आता कुठेतरी यश बघायला मिळायला लागलेलं आहे, आता कुठेतरी प्रगती व्हायला लागलेली आहे, आता कुठेतरी कामं अडकलेले पूर्णत्वाला जायला लागलेले आहेत, आता कुठेतरी मुलांच्या बाबतीमध्ये मी समाधानी व्हायला लागलेलो आहे, आता काही प्रश्न नाहीत असं वाटायला लागलेलं आहे. पण असं नसतं. जेवढं चांगलं दिसतं तसं नंतर उलटही चुकीचं घडू शकतं. अशा स्वरूपाचा हा कालावधी आहे. त्याच्यामुळे खडतर प्रवास काय थांबलेला नाही आपला. तो थांबवावा लागणार आहे आपल्याला. कारण याचं कारण असं आहे की एक जरी गुरु आपल्या बाजूने असला तरी शनी मात्र आपल्या विरोधामध्ये आहेच. काही वेळेला असं वाटतं ना, पणवती लागली आपल्या मागे, पणवती लागलेली आहे. एक काम उत्तम होलं शपथ आहे, कधी सहज एखादं काम होतच नाही. काही ना काहीतरी खोप बसतो, काही ना काहीतरी अडचणी आहेतच आहेत. आणि ह्याचा मात्र विचार करताना लक्षात येतं की काही स्पर्धक मात्र आहेत, काही शत्रू पक्ष आपला रस्ता कापता आहेत, कोणीतरी आपल्याला मागे ओढतं आहे, कोणतरी आपली निंदा करतं आहे, कोणतरी आपला बदनाम करतं आहे. आणि नक्कीच आहे, ते आहेच, तसंच येते. याचं कारण असं आहे की आता त्या शनीची दृष्टी तुमच्या शत्रुस्थानावर आहे नेमकी. त्याच्यामुळे तुमचं पावलं जात नाही शत्रूंना. आता ते मात्र काही ना काही करतील, पण मात्र त्यांची नांगी ठेचता आली पाहिजे आपल्याला. आणि ती जर का झाली तर हा कालावधी आपल्यासाठी लक्ष्मीकारक असेल. कारण ती लक्ष्मी धर्मलक्ष्मी, ती लक्ष्मी अर्धांगिनी, ती लक्ष्मी आपली पत्नी, तिचा अधिपती कोण आहे? शुक्र आहे. बरं बसला तिथे गुरु आहे. त्याच्यामुळे तिथे मात्र आपल्याला इतकं काही साथ मिळू शकेल. ती साथ फक्त आपल्याला घेता आली पाहिजे आणि तिलाही देता आली पाहिजे. एकमेकांना जर साथ दिली तर निश्चितपणे आपण एक उत्तम टार्गेट पूर्ण करू शकू. अशा स्वरूपाचा कालावधी आहे. वृश्चिक राशीने उपासना या आठवड्यामध्ये करायची आहे सूर्यनारायणाची. पुढे आहे धनु राशी. तर काय धनुराशीचं काय म्हणणं आहे? धनुराशीचं म्हणणं असं आहे की गुरु जरी बदललेला असला तरी शनी महाराज आमच्या बाजूने आहेत बुवा, आणि ते आमच्यासाठी समाधानकारक आहे. आणि गुरु काय 6वा आहे, तो काय 4था 8वा 12वा नाहीये, तो 6वा शनी आहे.
त्याच्यामुळे त्याची दृष्टी आपल्या कर्मावर आहेच ना, त्याची दृष्टी त्याचं आपल्या सुखावर त्याचं लक्ष आहेच ना, सुख आपल्याला मिळणार आहेच ना, ते आपला घ्यावंच लागणारच आहे ना. नाहीतरी आपण एखाद 2 दिवस निवांत असतोच की नाही, काहीतरी वाटतच ना माणसाला, जावं फिरावं हिंडावं, रिसॉर्टला जावं, पिक्चरला जावं, नाटक सिनेमाला जावं, शॉपिंग करावी, देवदर्शनाला जावं, आई वडिलांबद्दल काही वेळ घालवावा, जुने मित्रमैत्रिणींना फोन करावा, कुठेतरी ही पिकनिकला जावं वाटत ना. उन्हाळा चाललेला आहे, सुट्ट्यांचे दिवस पण आहेत, का नाही व्हावं. आणि असं अवश्यमेव होऊ शकतं. ज्येष्ठ व्यक्तींसाठी मात्र हा कालावधी अजून वेगळा आहे. ही झाली कुमार अवस्था. ज्येष्ठ व्यक्तींना तर विशेष काही करू शकतं, वास्तूचे निर्णय घेऊ शकतात, वाहनाचे निर्णय घेऊ शकतात. फक्त मनात संकल्पना चाललेली आहे, मनात फक्त विचार आहेत की घराचं काहीतरी काम करावं, इंटेरियरचं काम करावं, वाहनाचं काहीतरी काम करावं, दुरुस्ती करून घ्यावी. होत काही नाहीये, प्रत्यक्ष कृती होत नाहीये. थोडासा वेळ काढून जर घेतलं तर मात्र त्याही गोष्टी आपल्या घडू शकतील. इतका अनुकूल आणि उत्तम कालावधी आपल्याला मिळालेला आहे, चिंतेचं कारण नाही. पण संघर्ष जारी आहे, संघर्ष तर जारी आहे. यशाला गवसणी घालायची बाकी आहे, अजून खूप टार्गेट अचीव्ह करायचं बाकी आहे. हे जे काही हातामध्ये आपलं मिळालेलं आहे ना, हे फक्त 50% मिळालेलं आहे. हो, अजून मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्याला. आणि ती जर मेहनत घेतली गेली तर मी तुम्हाला सांगतो की हाच कालावधी आपल्यासाठी इतका सुंदर, इतका मनाला प्रसन्न करणारा असेल, विचारूच नका. संततीच्या ठिकाणी रवी उच्चता येऊन बसलेला आहे. संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काहीतरी गोड बातमी मिळेल, पेढे वाटाल तुम्ही. इतका सुंदर कालावधी आहे. म्हणजेच काय, मुलांच्या बाबतीतले काही घटना ज्या आहेत त्या अनुकूल घडतील. मग परीक्षेच्या असतील, निकालाच्या असतील, स्पर्धा परीक्षांच्या असतील, त्यांच्या परदेश गमनाच्या असतील, त्यांच्या वैवाहिक सुखाच्या असतील किंवा विवाह निश्चित झाल्याच्या असतील. पण जे काही घडेल ते सुख धक्का देणारं घडेल आणि चांगलं घडेल मुलांच्या बाबतीमध्ये, यात काहीही शंका नाही. धनुराशीवाल्यांनी उपासना करायची आहे, गुरु महाराजांकडे लक्ष द्या. पुढे आहे मकर राशी. तर मकर राशीला आता कुठे काय झालंय, आतापर्यंत आम्ही जिथे कुठे अडकलो होतो ना, आपल्या मागची मंडळी पुढे गेलेली आहेत. आपण बघता आणि आपल्याला जे काय आता यश मिळालंय ना, हे यश इतकं सोपं यश नव्हतं. कारण 7.5चा शेवट, त्यात 4था गुरु गेल्या 12 महिन्यांपासून. म्हणजे तुम्ही तर खरोखर तारेवरची कसरत केलेली आहे सगळ्याच बाजूने. मग घरामध्ये असेल, बाहेर असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, व्यापारामध्ये असेल, संततीच्या ठिकाणी असेल, कसरत झालेली आहे. पण आता मात्र ते सगळं संपला, संघर्ष संपला आता आपला. आणि आता खऱ्या अर्थाने एक संधी चालून आली, तिचं सोनं आता आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी मात्र प्रवास देखील घडतील किंवा घडवावे लागतील किंवा निर्णय घ्यावा लागेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल, ती मिळेल. आणि जर सुरुवात अशा प्रकारे झाली तर मात्र हा कालावधी आपल्यासाठी कसा असेल माहिती का, आठवडाभर तुम्हाला नुसते धो यश मिळेल, धो लाभ होईल. सुख विचारूच नका, तुम्ही विचारूच नका. 4 तास काम केलं, 6 तास आनंद घेतला जीवनाचा, इतकं उत्तम बघायला मिळेल. उच्चेचा रवी तुझ्या सुखात येऊन बसलेला आहे. उच्चेचा रवी बरोबरीला शुक्र आहे. त्याच्यामुळे हा कालावधी तुम्ही पूर्ण लाभ घ्यावं. याचं कारण असं आहे की तुम्ही गेल्या 1.5 वर्षांपासून शरीर त्यांची पराकाष्ठा करतायत. आता खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टींना कुठेतरी वाव मिळालेला आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल घडायला सुरुवात झालेली आहे. त्याचा लाभ आता करून घ्या. कामाचं आहे तसं चालत राहील आणि उत्तम घडतं आहे. पुढे आहे आणि म्हणूनच मकर राशीने उपासना देखील करायची आहे आणि ती करायची आहे महादेव. पुढे आहे कुंभ राशी. काय म्हणतात कुंभ राशीवाले कुठे अडकलेत का, अडकलेत ना. त्यांच्या कुटुंबामध्येच ते अडकून गेलेले आहेत. त्यांनाच प्रगतीला कुठे वाव मिळत नाहीये. कुटुंबामध्येच काही समस्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यांना तोंड देता नाकी 9 आलेलं आहे. बरं, बोलायची काही तंबी नाहीये, घरामध्ये बोलू शकत नाहीये, तो आपला स्वभाव नाहीये. मोठ्यांना दुखवायचं, मोठ्यांना आदराने म्हणजे अनादर करून बोलायचं, असं आपला स्वभावच नाहीये. आणि म्हणूनच मग काय होतं म्हणजे का, काही वेळेला आपल्याला मन मारून घ्यावं लागतं, मन मारून काम करून घ्यावं लागतं काही वेळेला. पण ठीक आहे, चालतंय. याचं कारण असं आहे की कुटुंबामुळेच आपण इतके मोठे आहोत ना. एखादी गोष्ट कुटुंबामध्ये आपल्याबद्दल काही चुकीची घडली असेल, काही हरकत नाहीये.
पुढे आपलं उत्तम करताच येईल, पण कामावर लक्ष द्यावं लागेल. टेक्निकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या कालावधीमध्ये सुंदर असा कालावधी दिसेल, बघायला मिळेल. त्याचा पुरेपूर लाभ झाला पाहिजे, कारण चौथा गुरु आता येऊन बसलेला आहे आणि गुरुची नजर आपल्या कर्मावर आहे. त्याच्यामुळे आपलं हातात आलेलं काम टिकवून ठेवणं, त्या कामामध्ये गती चालना वळण देणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश ठेवणं, हाताखालच्या मंडळींना विश्वासामध्ये घेणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. कोणी साथ देणार नाहीये, उलट निंदा करणारे बसलेले आहेत, दुखवणारे बसलेले आहेत, त्रास देणारे बसलेले आहेत, अडचणी निर्माण करणारे बसलेले आहेत, खो घालणारे बसलेले आहेतच. म्हणून आता आपल्याला आपली गाडी पळवायची एक मार्गाने, एक संधीचं सोनं करून घेत आहे. आणि उपासना देखील कुंभ राशीवाल्यांनी करायची. आता सुरुवातीला हा आठवडा गुरु परिवर्तनाचा होता, म्हणून गुरूंची उपासना. पुढे आहे मीन राशी. एक बाजू इतकी छान, इतकी चांगली आपल्याला बघायला मिळेल ना, तुम्हाला सांगतो. पहा की संसारामध्ये जर आपण एकमेकांना जर विश्वासात घेतलं ना कायम, बाहेरचे किती मोठी संकट येऊ दे, किती मोठी समस्या निर्माण होऊ दे, कितीही मोठं अडचण येऊ दे, काही घडू दे जीवनामध्ये, त्या संकटाला तोंड द्यायची ताकद आपल्याला मिळत असते. ती केव्हा मिळते माहितीये का? ज्या वेळेला आपल्या पाठीमागे शक्ती उभी राहते. शक्ती म्हणजे कोण? आपली धर्मपत्नी. ती शक्ती आपल्या मागे उभी असेल किंवा आपले पती आपल्या मागे उभे असतील तर मात्र सगळ्या गोष्टी आपल्या अनुकूल घडता येतील. पण ते आहेत का उभे? तर ते उभे आहेत ना आपल्या पाठीशी, पण त्यांनाही थोडं विश्वासामध्ये घ्या. त्यांनाही आपलं काहीतरी सांगत चला, काही बोलत चला. त्यांच्या मनात तर तुम्ही सांगणार नाही, तुमच्या मनात ते सांगणार नाहीत, कसं होईल? आणि म्हणून एकमेकांच्या मनातलं एकमेकांना जर सांगितलं तर मग मात्र निश्चितपणे हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आणि अनुकूल असेल. चांगला म्हणजे निसा चांगला नाही म्हणता त्याला, खूपच चांगला, खूप प्रेरणा देणारा असेल. तुम्हाला बघून लोक म्हणतील की वा 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 वा, ह्या व्यक्तीकडनं अशी अपेक्षाच नव्हती हो, पण एक काम झालं, घडलं त्याच्याकडून. एक विशेष नावलौकिक मिळाला, एक विशेष पद प्रतिष्ठा वाढली, एक विशेष काहीतरी टार्गेट अचिव्हमेंट झालं, सत्कार झाला, नावलौकिक वाढला, पदाची गनिमा राखली. अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि अनुकूल कालावधी आपल्याला बघायला मिळेल. पण त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबावरती आणि कुटुंबाकडनं आपल्याला एकमेकांकडनं सहकार्याची भूमिका ही असलीच पाहिजे. मीन राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण. आपण सर्वांनी आमच्या अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आपण एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपले मनातील प्रश्न आपण आम्हाला सांगू शकतात. ते प्रश्न खास करून ज्योतिष संदर्भात असतील, म्हणजे आरोग्याविषयी असतील, शिक्षणाविषयी असतील, विवाहाविषयी असतील, नोकरीविषयी असतील, असे अनेक प्रश्न आपण आम्हाला पाठवू शकतात. त्यासाठी आपला खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती आपलं नाव, आपली जन्मतारीख, जन्म महिना, जन्मवर्ष, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे पाठवावं लागेल. त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि पुढचा व्हिडिओ बघेपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.